श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. लक्ष्मी येण्याआधी स्वामी समर्थ देतात हे गुप्त संकेत. जीवन बदलणारा आध्यात्मिक अनुभव. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, जीवनात बदल कसा सुरू होतो? आयुष्यात काही क्षण असे येतात जे दिसायला साधे असतात, पण त्यांच्या मागे मोठा बदल लपलेला असतो. आपण नेहमी विचार करतो, माझं नशीब का बदलत नाही? माझ्या आयुष्यात प्रगती का होत नाही? सगळं अडकल्यासारखं का वाटतं? पण खरं उत्तर बाहेर नसतं, ते आत असतं. कारण बदल आधी परिस्थितीत नाही, बदल आधी मनात सुरू होतं. आणि ज्या दिवशी मन बदलायला लागतं, त्या दिवशी आयुष्याचा प्रवासही बदलायला लागतो. अनेक लोक यालाच संकेत म्हणतात, काही लोक याला अनुभव म्हणतात, आणि श्रद्धेच्या मार्गावर चालणारे लोक याला म्हणतात श्री स्वामी समर्थांची कृपा. पण या सगळ्यामागे एक साधं सत्य आहे. जेव्हा तुम्ही आतून तयार होता, तेव्हा बाहेरचं आयुष्य बदलायला लागतं. स्वामींचा पहिला गुप्त बदल, मनातील शांतता. कधी कधी अचानक असं होतं, मनात चाललेला गोंधळ कमी होतो, चिंता कमी वाटू लागते आणि एक अनोखी शांतता येते. पूर्वी जे विचार रात्रभर जागं ठेवायचे, ते आता तितके त्रास देत नाहीत. जणू काही आतून कोणीतरी सांगतंय, आता काळजी कमी कर, पुढे काहीतरी चांगलं आहे. ही अवस्था खूप लोक अनुभवतात, पण समजत नाही की हे का होतं. हे पहिलं मोठं लक्षण असतं मानसिक स्थैर्य परत येण्याचं. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, पूर्वी ज्या गोष्टी त्रास देत होत्या त्या आता लहान वाटू लागतात. लोकांचं वागणं कमी टोचतं, अपमान कमी लक्षात राहतो आणि राग हळूहळू कमी होतो. हे खूप मोठं बदल आहे. कारण जेव्हा माणूस नकारात्मकतेत अडकलेला असतो, तेव्हा तो पुढे जाऊ शकत नाही. पण जेव्हा मन हलकं होतं, तेव्हा आयुष्याला नवी दिशा मिळते. कधी कधी अचानक आपण योग्य निर्णय घेऊ लागतो. जे आधी गोंधळात टाकायचं, ते आता स्पष्ट दिसतं. हे करावं का, ते सोडावं का, कोणता मार्ग योग्य आहे, याची उत्तरं बाहेरून मिळत नाही, ती आतून मिळायला लागतात. हा तो क्षण असतो जेव्हा माणूस स्वतःशी जोडला जातो. भक्त हो, आयुष्यात मोठे बदल अचानक होत नाहीत, ते हळूहळू होतात. कधी अडकलेलं काम पूर्ण होतं, कधी नवीन लोक भेटतात, कधी एखादी छोटी संधी समोर येते. पण या सगळ्याला आपण ओळखत नाही, कारण आपण मोठ्या चमत्काराची वाट पाहत असतो. पण खरं परिवर्तन लहान गोष्टींमध्ये असतं. एक फोन कॉल, एक नवीन ओळख, एक छोटी संधी, एक बंद दरवाजा उघडणं, हेच बदलाचं पहिलं पाऊल असतं. भक्तांनो, हळूहळू आयुष्यात स्थिरता येऊ लागते. अडकलेले पैसे मिळू लागतात, नवीन काम सुरू होतं आणि प्रयत्नांना यश दिसायला लागतं. हे अचानक होत नाही, हे तयार झालेल्या मनाचं फळ असतं. कारण जेव्हा मन शांत असतं, तेव्हा निर्णय योग्य होतात आणि योग्य निर्णय म्हणजे योग्य परिणाम. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भक्त हो, घरातील वातावरण फक्त बाहेरचं नाही, घरातही बदल जाणवतो.
पूर्वीचे वाद कमी होतात, छोट्या गोष्टींवर भांडण थांबतं आणि संवाद वाढतो. घरात एक वेगळी शांत ऊर्जा जाणवते. हे बदल कोणी दाखवत नाही, पण प्रत्येकजण अनुभवतो. कारण जेव्हा एका व्यक्तीचं मन बदलतं तेव्हा संपूर्ण वातावरण बदलतं. बाळांनो, लक्ष्मी येणं म्हणजे काय? लोक लक्ष्मी येतं असं म्हणतात, पण याचा अर्थ फक्त पैसा नाही. खरी लक्ष्मी म्हणजे स्थिरता, मानसिक शांतता, योग्य संधी, आर्थिक प्रगती आणि समाधान. हे सगळं एकत्र येणं म्हणजे खरा समृद्धीचा काळ असतो. पैसा एकटाच आला तर तो टिकत नाही, पण मन शांत आणि योग्य विचार असतील तर तो टिकतो आणि वाढतोही. भक्त हो, स्वामी समर्थांचा खरा संदेश. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. स्वामी समर्थांची शिकवण चमत्कारावर नाही तर परिवर्तनावर आहे. ते सांगतात, भीती सोड, विचार स्पष्ट कर आणि पुढे चालू लाग. कारण आयुष्य बदलण्यासाठी फक्त प्रार्थना पुरेशी नसते, कृतीही लागते, शिस्तही लागते आणि संयमही लागतो. भक्त हो, श्रद्धा आणि वास्तव यांचा समतोल. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, श्रद्धा म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद. जेव्हा माणूस श्रद्धा आणि प्रयत्न यांना जोडतो तेव्हा परिणाम बदलायला लागतात. कारण देव मदत करतो, पण चालायला आपल्यालाच लागतं. भक्तांनो, अंतिम सत्य, बदल आतून सुरू होतो. आयुष्यातला सर्वात मोठा संकेत कोणता? तर तो बाहेरून येत नाही, तो आतून येतो. जेव्हा तुम्ही शांत होता, जेव्हा तुम्ही स्पष्ट विचार करता आणि जेव्हा तुम्ही योग्य कृती करता, तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. भक्त हो, शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बदल बाहेरून येत नाही, तो आतून सुरू होतो. आणि जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल करता तेव्हा आयुष्य आपोआप तुमच्यासाठी बदलायला लागतं. स्वामी समर्थांचा खरा संदेश हाच आहे. मी तुझ्या सोबत आहे, पण चालायचं तुलाच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भक्त हो, हा संदेश तयार करणं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे फक्त मी एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची इच्छा, स्वामींची लीला. कारण स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.